राज्यातील पर्यटनाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा पुढाकार घेतला असून त्यांच्या उपस्थितीमध्ये आज दरेगाव येथे महाराष्ट्राच्या नवीन पर्यटनाच्या विकास आराखडा तयार करण्यात आलाय। त्यामध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची देखील सखोल माहिती त्यांनी या आढावा बैठकीत जाणून घेतली। त्याच्यावर टॉवरची कामं चालू आहे। ओके आणि नक्कीच त्याच्यात सुधारणा होईल। साहेब, एक छोटा निवांत एरिया आहे, शांत एरिया आहे, हो त्यामुळे लोकांना तेही पसंत आहे। पण शेवटी कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि ती कनेक्टिव्हिटी देण्याचं काम आता बघा, हा ब्रिज होतोय, हो हा तापोळा ते अहिर ब्रिज होतोय। त्याच्यात ब्रिजमध्ये पण विविंग गॅलरी आहे, तो एक पर्यटनाचा केंद्रबिंदू होईल। फोटोग्राफीसाठी, नदीचा व्ह्यू आणि बघण्यासाठी। तर त्याचं आता काम जवळपास जून मध्ये कंप्लीट होईल आणि विविंग गॅलरीचं काम पुढच्या 3-4 महिन्यामध्ये, म्हणजे ह्याचा विकासाचा सुरुवात या ब्रिजच्या माध्यमातून होते। दुसरं, कोकण ते पश्चिम महाराष्ट्र ही कनेक्टिव्हिटी आपण करतोय। रघुवीर घाटातून येणारा जो रस्ता आहे, तो रघुवीर घाटातून येणारा रस्ता आपण याला जोडून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडतो। त्यामुळे ही देखील कनेक्टिव्हिटी या नवीन महाबळेश्वरच्या माध्यमातून महत्वाची आहे। छोटा एक राजकीय प्रश्न साहेब, राजकीय नको आज काय एकंदरीत राजकीय साहेब बघायला गेलं महाराष्ट्रात तुम्ही नाराज असल्या चर्चेत, मात्र प्रत्यक्षात बघायला गेलं तर तुम्ही विकास कामासंदर्भात तेच ना, कोण काय बोलतंय आता हे सगळं तुम्ही दाखवतात चॅनलवर आणि तुम्ही जिथे बघताय मी कामात आहे। मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे, बरोबर, याच्या मागे मी लागलेलो आहे। मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला। मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल, बरोबर, या भागामध्ये फिरावं लागेल, बरोबर ना। अगदी पाटणपर्यंत जे स्पॉट याच्यामध्ये आहेत हे सगळे, म्हणजे प्रतापगडापासून अगदी पाटणपर्यंत हा सगळा मोठा एरिया। आता 235 गावांनी त्याला 235 गावं याच्यात अंतर्भूत आहे, 295 गावांनी आणखी मागणी केलेली आहे। त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर ह्या पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण होईल आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते इथला मी भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील। साहेब, एक छोटासा प्रश्न आहे। रायगड आणि नाशिकच्या जागेबाबत पालकमंत्रीबाबत त्याला स्थगिती देण्यात आली आहे। खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे उमेदवार आपलेच इच्छुक होते याबाबत चर्चा होती, कोगावले असतील, होईल, त्याच्यावर मार्ग निघेल। आता काही काळजी करू नका। बघा, तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप सुटतायत की नाही। काल तुमच्याकडे अडचण होती या 2 ह्याच्यावर, तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच म्हणताना स्थगिती दिली, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल। तुम्ही गावी आले का प्रश्न सुटतात असं म्हणायचं तुम्ही? गावी मला इथे बघा, एवढा लाखो लोकांना, शेवटी बघा माझी जबाबदारी काय, माझा एकच उद्देश आहे, या भागाचा कायापालट करणे, संपूर्ण विकास करणे। महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे पर्यटनाला चालना देणारी, वाव देणारी ठिकाणं आहेत, त्यांना तर डेव्हलप करणारच। म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलंय की तुम्ही जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी, त्याचं सगळं तुम्ही पाहणी करा, व्हिजिट करा। काही ठिकाणी आम्ही जाऊ, काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील, आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी, आणि म्हणून या भागाचा विकास करणं, कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास, इथली संस्कृती जोपासणं, वाढवणं हा देखील उद्देश आहे। शेवटचा प्रश्न, महायुतीच्या मध्ये पक्षांमध्ये कोणतीही आलबेल किंवा नाराजी असं नाही असं म्हणायचे का तुम्हाला? कारण आता जे काही नाराजी तुम्हाला काही असं, तुम्हाला का प्रश्न पडतो? तुम्हाला प्रश्न जेव्हापासून निवडणूक झाल्यापासून, तुम्हाला तिकीट वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले की नाही? मंत्रिमंडळापासून ते सुटले, आता पालकमंत्र्यापासून ते सुटले नाही। गोगावलेंची नाराजी त्यातनं स्पष्ट त्यांनी मुलाखतीमधून नाही। बोलून शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय, म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये। त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि
दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याचा मार्ग काढू. बदलापूरची घटना खऱ्या अर्थाने राज्याला काळीमा फासणारी होती. सरकारने पोचलेले भक्षकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळं फिंगरप्रिंट नसल्याचं समोर आलं. आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. या प्रकरणातील सगळे तथ्य पुढे आणून आरोपीवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील काँग्रेसने केली आहे. त्या ठिकाणी मृत्यू झाला होता, त्यावरती अक्षय जो मृत्यू पावला त्याचे काही फिंगरप्रिंट नव्हते, त्यामुळे अनिल देशमुखांनी असा आरोप केला आहे की या प्रकरणामध्ये फेक एन्काउंटर आहे. तुमची भूमिका काय, काँग्रेसची भूमिका आहे संपूर्ण प्रकरणात? बघा, बदलापूरची घटना जी होती ती खऱ्या अर्थानं राज्याला काळीमा लावणारी होती. लहान मुलीवर होणारे अत्याचार आणि त्याच्यामध्ये हायकोर्टाने सुमोटो हे प्रकरण आपल्याकडे घेतलं आणि खऱ्या अर्थानं या सरकारचे लक्तरे त्यामध्ये टांगले गेलेले होते. आणि यांचे जे सरकारचे जे पोचलेले भक्षक जे होते त्यांना वाचवण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न त्या ठिकाणी करता आले ते त्याने केलेत. आणि म्हणून आता बंदुकीच्या स्टिगरवर जे काही त्यांच्यामध्ये फिंगरप्रिंट जे आपल्याला चुकीचे आहेत असं सांगण्यात येतात, त्यांचा नव्हता अशा पद्धतीने सांगतात आहे. हे खऱ्या अर्थानं सरकार बदलापूर प्रकरणाला खरी गोष्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि आरोपींना त्या ठिकाणी वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना आपण पाहतोय. आणि मला असं वाटतं की याच्यात खूप पाणी वाहून गेलेलं आहे आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने, माननीय हायकोर्टाने विशेष करून हे प्रकरण जेव्हा आपल्याकडे घेतलेलं आहे सुमोटो, या प्रकरणातलं सगळे तथ्य हे पुढं आणून या सगळ्या आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो. उद्धव ठाकरेंनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि आता स्वतंत्र निवडणुका लढणार का या सगळ्या चर्चा सुरू झालेली आहे. मला आत्ताच जयंत पाटलांचा फोन आला. मी मुंबईत नसल्यामुळे त्या मीटिंगला जाऊ शकलो नाही. उद्या आम्ही संध्याकाळी मीटिंगमध्ये आमची तिघांची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये विधिमंडळाच्या समित्यांचे असतील नावं आणि या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. त्यामुळे हे जे काही वावाडे उठवले जातात हे महाविकास आघाडीमध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत, कुठलेही प्रॉब्लेम नाही. उद्या संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये तिघही जण बसू. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच नाही आहे. प्रश्न निर्माण होण्याची कारण काय? कायदा सुव्यवस्थाच महाराष्ट्रामध्ये वाचलेला नाही. गुंग्या मुलांवर अत्याचार, त्याला मारून टाकणं, मुलींवर अत्याचार, त्यांना मारून टाकणं, पोलिसांचा धाक आणि या सरकारचा धाकच आता महाराष्ट्रात राहिला नाही आणि गुन्हेगारांना रान मोकळं आहे अशा पद्धतीचे गुन्हेगार महाराष्ट्रामध्ये वागताना आपण पाहतोय. आणि मी वारंवार एक गोष्ट सांगणार, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 65% मंत्री हेच गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत, तर यांच्याकडून काय अपेक्षा कराव्या? दावा केलेला आहे की 50 पेक्षा जास्त नगरसेवक हे आमच्याकडे येणार आहेत काँग्रेसचे. मला एक प्रश्न, या सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, बैमानीत हे निवडून आले, बैमानीनं मतावर बैमानीने डाका टाकला, त्याच्याने हे लोक निवडून आले. आता कोणाचे आमदार चोरायचे म्हणतील, कोणाचे नगरसेवक चोरायचे. ते चोरी आणि डाका हीच मानसिकता सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे आणि त्याचा परिणाम आहे की जनतेच्या मूळ प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा हे सरकार आम्ही हे चोरणार आहोत, त्यांचे आमदार चोरणार आहोत, त्यांचे नगरसेवक चोरणार आहोत, ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं कधी पण वैचारिक भूमिका राहिली नाही. शाहू फुले आंबेडकरांची भूमिका असलेला महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा नेहमी लोकशाहीला मानणारा महाराष्ट्र आहे. पण सत्तेत बसलेले हे डाकू हे चोरीचाच विचार डोक्यामध्ये आणतील आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या व्यवस्थेला तडे जाण्याचं काम सुरू झालेलं आहे.
युवक काँग्रेसमध्ये सर ज्या पद्धतीने पाहिलं आपण काल आंदोलन झालं होतं नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ. तिथे काही लोक गेले होते, 100 पेक्षा कमी लोक होते, पण आज त्या ठिकाणी जे लोक गेले नाहीत त्या 60 लोकांवरती सस्पेन्शन काढलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसमध्ये कुणाल राऊत विरुद्ध इतर 50 लोकांचा वाद निर्माण झाला. शिवानी वडेट्टीवार आणि इतर बघा, हे युवक काँग्रेस ही आमच्या युवकांची संघटना आहे आणि राष्ट्रीय पातळीवरूनच याची कारवाई केली गेलेली आहे. ऍक्च्युली पक्षामध्ये डिसिप्लिन असलंच पाहिजे आणि डिसिप्लिनच्या माध्यमातून त्याने की राष्ट्रीय लेवलवरून या सगळ्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत. समजा सरसंघचालक मोहन भागवत जी म्हणतात की आत्ताच देशाला स्वातंत्र्य मिळालं, तर हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं, ज्यांचं बलिदान झालं, त्या लोकांचा अपमान करण्याचा अधिकार RSSला नाही. आणि म्हणून युवक काँग्रेसने काल जे आंदोलन केलं त्या मानसिकतेच्या विरोधात, ज्यांनी लोकशाही आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या नेतृत्वावरच आक्षेप घेण्याचं काम संघ करत असेल तर ही या देशातल्या तरुणांना ते मान्य नाही. आणि म्हणून काल ते आंदोलन झालं आणि हे पक्ष डिसिप्लिनची भूमिका आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने ही कारवाई का केली का नाही याच्याबद्दलची माझ्याकडे माहिती नाही. माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या जिबीला चटके दिले पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. वीर सावरकरांच्या अंदमानातील सेल्युलर जेलच्या कोठडीतून पप्पू टप्पू उडाण टप्पू यांच्या म्हणून त्यांनी राहुल गांधीवर टीका केली. असं आहे की कोणावर प्रतिक्रिया द्यावी किंवा नाही द्यावी हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. तुम्ही ज्याचं नाव घेता त्या माणसाबद्दलची कुठली प्रतिक्रियाच आम्ही देण्याचं नाही ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण की अशा ज्याच्या जे माणसाचं वैचारिकच व्यवस्था बरोबर नसेल तर त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं कुठलं कारणच नाही. बदलापुर घटना पे कहा है कि जो एनकाउंटर हुआ है वो 2 महिन्यानंतर पालकमंत्रीपदी वाटप करण्यात आली. मात्र महायुतीमध्ये खर्च घेतलेला आहे. नाशिकचं रायगडचं जे पालकमंत्री बघितलं जातं आणि पंकजा मुंडे सकाळी बोलून दाखवलं की बीडचं जर पालकमंत्रीपद मिळालं तर मला अधिक आनंद झाला. या सरकारमध्ये वाद किती आहे. मंत्रिमंडळ निर्माण करायला या सरकारला वेळ गेला, मग खाते वाटप करायला वेळ गेला आणि त्याच्यानंतर पालकमंत्री देण्यामध्येही या सरकारने वेळ घातला. महिनोंचे याच्यामध्ये चालले. एक वाद विवाद आहे हे पालकमंत्री घोषित केल्यानंतरही अनेक दिवसानंतर त्यामध्ये रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्र्याला स्थगिती देणं, एकीकडे मुख्यमंत्री दाऊसला गेले. म्हणजे या सरकारमध्ये वाद किती आहे, कोणत्या स्तरावर गेलेला आहे हे आपल्याला त्याच्यातून स्पष्ट होते की दाऊसमधून त्यांना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्याला स्थगिती द्यावी लागली. म्हणजे हे सरकारच कुठल्या उंबरठ्यावर उभं आहे, वादविवादाच्या का मलाईदार व्यवस्थेच्या, हे याच्यामधून स्पष्ट होतं. सर कोर्ट ने कहा है बदलापुर की जो घटना थी उसमें फर्जी एनकाउंटर हुआ है, उसमें कोई फिंगरप्रिंट्स नहीं देना है क्या? देखो, मूल सब्जेक्ट एकदम स्पष्ट है. माननीय हाईकोर्ट ने जब ये प्रकरण बदलापुर का सुमोटो अपनी तरफ लिया तो सरकार ने अपने जो हस्तक के जो संस्था के जो लोग हैं, कुछ इनके पार्टी के नेता लोग जो थे वहाँ बदलापुर के, उनको बचाने की पूरी कोशिश ये सरकार ने की. और जो बच्चों पे अत्याचार हुआ उन लोगों को न्याय देने की जगह एक तरफ लाडली बहन बताने का और महाराष्ट्र में बच्चों और बहनों पे अत्याचार जो हो रहा है उन लोगों को न्याय ना मिले, इसकी व्यवस्था अपने लोगों को बचाने के लिए ये सरकार कोशिश करती है. जो फेक इनकाउंटर जो किया गया है, जो रिपोर्ट आया है, उस आधार पर यह स्पष्ट हो गया है कि राज्य की सरकार ने गुनहगारों को बचाने के लिए हर लेवल पे जो कोशिश की है, तो जो फेक काउंटर किया गया है वो स्पष्ट हो चुका है और कोर्ट ने खुद सरकार को असली चेहरा सरकार का लोगों के सामने लाया है. और इसलिए सरकार का दायित्व जाता है कि राज्य में जो महिलाओं पे बढ़ते जो हुए अत्याचार,
बच्चों पे, छोटे बच्चों पे, स्कूल जाने वाले बच्चों पे बढ़ने वाले अत्याचार, इसमें ये सरकार ही इसमें दोषी है। और ऐसे सरकार ने तुरंत नहीं, अगर लोगों का डर है तो खुद का मन में कि ये जो पाप वो लोग कर रहे हैं, उस पाप के आधार पर ये सरकार ने सत्ता से बाहर जाना चाहिए, ये भूमिका हमारी रही। क्या ये वाहवाही लूटने के लिए ये सब स्टेटमेंट की गई थी सरकार की तरफ से? बिल्कुल है, कोर्ट ने इनको खुला किया है, इनका असली चेहरा सामने लाया है, तो इसका ये बात तो स्पष्ट हो चुकी है। तो इसलिए वाहवाही क्या है, ये मीडिया के माध्यम से असली बात सामने नहीं आने देने का काम वो लोग करते हैं, और वास्तविकता अब माननीय कोर्ट ने लाया है, और ये बात अब स्पष्ट हो चुकी कि ये सरकार ही उसमें दोषी है। गृह मंत्री का आप क्या राजीनामा मांगोगे? पूरे सरकार ही दोषी है। मैंने कहा जब कि 65% मंत्री जिनके ऊपर खून के आरोप है, ऐसे मंत्री इस मंत्रिमंडल में हैं, अत्याचार वाले हैं, और मैं उनके व्यक्तिगत जीवन में नहीं जाना चाहूंगा, लेकिन ऐसे कुछ मंत्री है कि वो ऐसे 65% मंत्री इस मंत्रिमंडल में है कि उनके ऊपर गुनहगारी की पूरी चादर चढ़ी हुई है। और ऐसी सरकार, अगर गुनहगारी सरकार महाराष्ट्र में होगी तो उसका परिणाम महाराष्ट्र की जनता को भुगतना पड़ेगा, यही स्पष्ट होता है। उद्धव ठाकरे और शरद पवार की मीटिंग हुई, क्या अलग चुनाव लड़ने के ऊपर ऐसा कुछ? नहीं, ऐसा कुछ नहीं हुआ। कल शाम को हम लोग मिलने वाले तीनों। अभी जयंत पाटिल जी का मुझे फोन आया था, मैं नहीं था, मैं इधर ही था। कल शाम को हम लोग मिलेंगे। बदलापुर एनकाउंटर केस के जांच में पुलिस की भूमिका पर सवाल उठ रहे हैं, क्या ये फेक एनकाउंटर था? बिल्कुल फेक इनकाउंटर था। माननीय कोर्ट ने जो बात सामने लाई, सरकार का पहले ही कामकाज पे ऊपर हम लोगों को डाउट था, और फेक इनकाउंटर कर असली लोग जो गुनहगार हैं उनको बचाने की कोशिश सरकार ने की है, और सरकार असलियत सामने नहीं आने देती। और सरकार के ही लोग बदलापुर घटना में शामिल हुए थे, और ये वास्तविकता लोगों के सामने आ चुकी है। पालक मंत्री पद को लेकर यूपी में मतभेद चल रहे हैं, इसका क्या कहेंगे आप? पालक ये ही नहीं है, ये बेईमानी से लोगों के वोटों के ऊपर डाका मार कर ये लोग सरकार में आए हैं। 25 तारीख को मैं कल मुंबई में प्रेस करूंगा इस विषय पे, तो मैं आपको कहना चाहता हूँ कि 25 तारीख को वोटर्स डे है, और वोटर्स डे के माध्यम से हम जनता को जागरूक करना चाहते हैं कि जो बेईमानी है जो सरकार बार बार करती है, और ये सरकार बेईमानी से चुन के आई है, जनता के आशीर्वाद से नहीं है। और इसलिए ये सरकार इतने बहुमत, इनको राक्षसी बहुमत इनको मिला है, तो भी ना मंत्रिमंडल का विस्तार करने में इनको महीनों से गए, उनका पोर्टफोलियो देने में इनको एक सेशन पार हो गया। दूसरा, इनको पालक मंत्री देने के लिए महीनों लगे। और ये सब लगने के बाद मुख्यमंत्री दाऊस जाने के पहले उन्हें जैसे पालक मंत्री की लिस्ट डिक्लेयर की, और लेकिन दाऊस में जाकर उनको नासिक और रायगढ़ के 2 पालक मंत्री को स्थगिति देना पड़ी। इसका मतलब ये सरकार में आलबेल नहीं है, ये सरकार मलाईदार व्यवस्था के लिए लड़ती रहती है, जनता का इनको लेना देना नहीं। राहुल जी वाले सिंधुदुर्ग के पूर्व सांसद ने कहा कि कांग्रेस और उद्धव बाळासाहेब ठाकरे की विधायक सिंधुदुर्ग के संपर्क में है, 23 जनवरी को राजकीय भूकंप आएगा, क्या कांग्रेस के विधायक उठेंगे? मैं यही कहना चाहता हूँ कि इन लोगों ने जनता के वोटों के ऊपर डाका डाला, और अब विधायकों को खरीदने की बात अगर ये लोग करते हैं, नगर सेवक को खरीदने की बात करते हैं, तो ये डाका और चोरी करने का पाप यही करते हैं, क्योंकि ये शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है। यहाँ पे सामाजिक और डेमोक्रेसी को मानने वाली जड़ें है, लेकिन उस महाराष्ट्र के विचारधारा की व्यवस्था में सत्ता में आने के बाद इस तरह के चोरी और डाका डालने का काम जो करने का जो मानस इन लोगों का है, यही उनका बार बार स्पष्ट होता है। और मुझे लगता है कि महाराष्ट्र की जनता इसको एक्सेप्ट नहीं करेगी। भ्रष्टाचार से पैसा कमाना और सरकार में आना और सरकार से पुनः भ्रष्टाचार कर महाराष्ट्र को लूटना, ये कितने दिन ये लोग करेंगे,
और इसका जवाब महाराष्ट्र की जनता ही इनसे लेगी। 2024 या वर्षामध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आला। यात मोठ्या प्रमाणात काही शहरांमध्ये गोंधळ झालाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती। 2024 मध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट कडून तहसीलदार SDM ला देण्यात आला। त्यात मोठ्या प्रमाणात काही शहरात गोंधळ झाला आहे हे आपल्या लक्षात आलं। महाराष्ट्रात बांगलादेशी लोकांचे 2 लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी। त्यापैकी एक सिल्लोड आहे। संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ज्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे, एकंदर 10,068 ऍप्लिकेशन आले। 9 तालुके संभाजीनगर शहर, 10,068 पैकी 4,730 अर्ज हे फक्त सिल्लोडचे आहेत आणि यातला 98% बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिमांचा आहे। टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या 4 लाख, मुस्लिम 1 लाख, पण उशिरा जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे 2-4%। मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो। हा कायदा नवीन नाही आहे, कायदा पूर्वीपासून आहे। आधी मॅजिस्ट्रेटला अधिकार होता, तर आपण सिल्लोड शहर त्याचा आकडा सांगतो। सिल्लोड शहरात 2021 आणि 2022 मॅजिस्ट्रेटनी उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले। अशी किती संख्या? 2 वर्षाची मिळून 102। आणि 2024 मध्ये किती? 1335। म्हणजे एवढे 50 लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे। आमचा तहसीलदार SDM ने 1335, त्याला 99% बांगलादेशी मुस्लिम। आणि म्हणून सिल्लोडची परिस्थिती हे उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात मोठ्या प्रकाराचा घोटाळा झालेला आहे। मी आज सगळे कागदपत्र बघितले, पाहिले, चर्चा केली। कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही। आधार कार्ड, त्या आधारावर आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे। काहींनी रेशन कार्ड दिले, त्याची चौकशीही केली नाहीये। एक काही कागदपत्राची चौकशी झालेली नाहीये। आणि म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे। त्यातनं 99% हे बोगस निघणार आहेत आणि या सगळ्यांची नावं हे 4,735 मी ATS कडे पाठवित आहेत की यांचं बॅकग्राऊंडची चौकशी करावी। अधिकाऱ्यांनी काय आश्वासन केलं आपल्याला? मी हे जे त्यांचं तिथे चौकशी करी बातचीत केली तर ते सर्व उघडच झालं। फायली बघितल्या की कोणाकडे एकही अर्जात ऑथेंटिक पुरावा नाहीये। म्हणजे समजा मी 50 वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी मागणी करतोय, तर कायद्याचा आता आधीचा आधी का नाही केलं? मग तुम्ही इथे जन्माला आलाय तर तुमचे भाऊ, बहीण, ताई, आई, वडील, आजी यांचं काय चेक केलं? नाही चेक केलं। यांचे पुरावे दिले? नाही दिले। फक्त आधार कार्ड आणि काहींनी रेशन कार्ड दिले, ती चौकशी केली का? कारण की मी चेक केलं ना मालेगाव मध्ये, सगळे फर्जी रेशन कार्ड दिलेले आहेत आणि तोही पुरावा धरला जात नाही। इथे पण तीच अवस्था आहेत। मी जिल्हाधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे, पुनर्तपासणी होणार। बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मतलब म्हणजे जन्म प्रमाणपत्र देण्यात येतं असं तुमचा आरोप? म्हणजे सिटीजन माहिती देतोय, आरोप नाही। हे सगळं चेक केलं आणि त्यांनी पण कबूल केलं की कुठलंही एकही डॉक्युमेंट अर्ज कुठल्याही संस्थेकडून ऑथेंटिकेशन घेतलेलं नाहीये।
त्यांनी जे दिले ते कागदपत्र सगळ्यांना दिले. रिजेक्ट झालेली संख्या 0 आहे. 4735 अर्ध आलंय. सगळ्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा देण्याचा रिकमेंड सांगितलं. मी नगरपालिकेचे आकडे दिले ना. नगर परिषदचा सीईओ करत काय होता? दरवर्षी उशिरा जन्म 50 केसेस यायचे. या वर्षी 1400 येत आहेत. तर नगर परिषदेचा सीईओनी केलं काय? मी आता नगर परिषदेत जात आहोत आणि सीईओ कडे जाब मागणार. बदलापूर अत्याचार प्रकरणी 5 पोलिसांना जबाबदार कोर्टाने मानलेला आहे. ते कसं वाटतं? संजय शिरसाट हे स्वतःला राज्याचे नेते समजतात, पण येणाऱ्या काळात पश्चिम विधानसभा मतदारसंघाबाहेर तरी त्यांना कोण विचारतंय का? छत्रपती संभाजीनगरमध्ये सुट्टीच्या दिवशी राहतात, बाकी 5 दिवस ते शहराबाहेर राहतात. अंबादास दानवेंचा संजय शिरसाटांना टोला. महापालिकेला अनुदान द्या. मग हे जर केलं तर तुम्ही पालकमंत्री म्हणून काम केलं असं मी समजेल. हे तर असे तर छोटे मोठे काम तर कोणी करतो. लाडकी बहीण योजनेमध्ये जे निराधार होते, जे श्रावण बाळामध्ये ज्यांनी सध्या लाभ घेत आहे, त्यांचे नाव सुद्धा कमी होणार आहे. कसं बघताय? काय बघायचं त्याच्याकडं? सरकारने म्हटलेलं आहे दुसऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता सरकार काय काय त्याला लिस्टिंग लावते ती कळेल. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाच दिली अक्षरशः 1,500 रुपये प्रत्येकाला. आता ही लाच दिल्यानंतर आता एक एक त्यांना आठवतात अटी शर्ती. त्यासाठी शर्ती सहितच फॉर्म का नाही स्वीकारले? कारण तेव्हा निवडणुकीची लाच द्यायची होती. काल संजय संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर चांगलेच हवेत आलेले दिसत आहेत आणि ते फटकेबाजी करतायत. त्यात ते तुमच्यावर टीका करतात की माझ्या विरोधात जो उमेदवार दिला त्याची चिंता नव्हती, जो पैसे घेऊन उमेदवारी देतो त्याचीच वाटले असेल. मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी. तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता. तुम्ही जर पैशाचं आणि ईव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं 5-25 हजारांनी पराभूत झाले असतात. आणि मजबूत उमेदवार दिला त्याचा राग त्यांच्या मनात होता. जो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं. कारण हे सगळं मॅनेज होतं आधीपासून. आम्हाला माहिती होतं आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीये. आणि म्हणून मजबूत उमेदवार दिला. निवडून येता येता तुमच्या तोंडाला फेस आला म्हणून असे आरोप आता करतात. ते म्हणतात की त्यांना काहीतरी मातोश्रीवरून फोन आला, पक्ष त्यांचा आणि विचारतात मला वगैरे वगैरे असं. मला एक सांगा, ही पागल आहे का कोणी? ज्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवारी दिली जाणार का? या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे. संजय शिरसाट फार राज्याचे नेते स्वतःला समजतात. मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारतं का येणार का कळेल त्यांना. त्यांचा तर असा दावा आहे की मेळावे घ्यायचे घ्या, मात्र आमच्या नादाला लागायचं नाही, नादाला लागू नका. आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे. पालकमंत्री कसा असतो तुम्ही आता जिल्ह्याला दाखवून देतो. काही दाखवणार नाही. तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल. तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या याच्यात मतदारसंघाची काय स्थिती? दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची. आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे. कुठं सोडवण्यासाठी? हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय शिरसाट म्हणजे नॉन रेसिडेन्शियल. मागच्या जवळपास 15 वर्षापासून ते 15 काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते. बाकी 5 दिवस तर ते मुंबईतच राहतात. आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहे ते? त्यांचं अजून म्हणणं आहे की काही झालं तर मी 5 वर्ष पालकमंत्री राहणार. तुमच्या पक्षाचा विषय आहे. नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ, पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे. तुम्ही जे उल्लेख केला की ते मुंबईमध्ये त्यांचे काय काय व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, धंदे आहेत, सगळ्यांना माहिती आहे. तर ते आम्हा पत्रकारांना माहिती नाही. हे बा स्पष्ट सांगतो ना, बदल्या याचं रिझर्वेशन उचलून दे, त्याचं रिझर्वेशन उचलून दे, दलाली धंदे यांचे अनेक प्रकरणातून स्पष्ट करून दाखवू ना.
अनेक प्रकारे बदल्या या कुठल्या त्यांचे पत्राचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागवलं होतं की रायगडच्या बदल्या करा, पालघरच्या बदल्या करा, सिंधुदुर्गच्या बदल्या. काय संबंध त्यांचा? हे संभाजीनगरचे राहणार आहे. संभाजीनगरला एखादी बदली सुचवली मुख्यमंत्री तर मी समजू शकतो. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी इकडच्या बदल्यांचे पत्र यांचे कित्येक लोकांचे, आणि ते पत्र आणि ते करून घेतलेले आहेत त्यांनी. असं पण नाही की नुसतं पत्र दिलं, स्वतः व्यक्तिगतरित्या करून घेतलेले. मग त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे जमा आहे. बदल्यांची दलाली करतात संजय शिरसाट असा आरोप आहे. मला सांगा ना, सिंधुदुर्गची एखादी बदली करायचा संजय शिरसाटांचा काय? हा, संभाजीनगरात एखादा आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे असं मी समजू शकतो. सिंधुदुर्गशी काय घेणं, रायगडशी काय घेणं, पालघरशी काय घेणं, असे अनेक विषय, असे अनेक पत्र त्यांनी दिलेले सीएम ऑफिसला. सीएम ऑफिसमधून ते पत्रच पब्लिश झालेले. मी एकदा सगळी यादी मागवली होती मागच्या काळात. त्यात सगळ्यात जास्त पत्र तर यांचे. हे कशासाठी देतात? भांडूपमधील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटला पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचे वय साधारण 30 ते 35 वर्ष आहे. महिलेच्या नातेवाईकांचा शोध सध्या सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास भांडूप पोलीस करते. घरपोच डिझेल योजनेच्या अंतर्गत पेट्रोल पंपावर जाण्याची आता गरज नाहीये. ताबडतोब सेवा मिळणार आहे. यावर वेळ देखील वाचणार आहे. पाहिजे त्या वेळेला डिझेल मिळणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. भारत सरकारचे ज्या त्याला मागे सरको सागरला. त्यातला हा एक उपक्रम आहे, तो म्हणजे घरपोच डिझेल पोचवणे. आणि आज वाढले त्या दोघा मित्रांनी जे आहे त्यांना दाखवले. टँकर घेतलेला आहे 5,000 त्याला भारत सरकारनं मोठ्या प्रमाणावर सबसिडी सुद्धा दिली. आणि मग किंवा गरीब कॉम्प्लेक्समध्ये जनरेटर्स आहे, कुठे जेसीबीचं काम चाललेलं आहे, रस्त्याचं काम चाललेलं आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे, खूप मोठ्या इंडस्ट्रीज आहे, तिथे डिझेलची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी त्यांनी तुम्ही फोन केला तर ताबडतोब अर्धा पाऊण तासामध्ये गाडी हजर होईल आणि ताबडतोब तुम्हाला ते डिझेल जे आहे मिळेल. जसं आपण जेवणाच्या ऑर्डर त्या स्विगी आणि काय झोमॅटो वगैरे त्यांना देतो आणि मग 10 मिनिटात जे काही तुम्ही ऑर्डर दिलेली आहे त्याच्याकडे पोहोचवतो. तसं ही डिझेल अशा अनेक ठिकाणी ज्या म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही, लाईन लावायची गरज नाही. आणि अगोदर तुम्ही फक्त फोन केला, मेसेज टाकला की मला असं वाटतं की तुम्हाला ताबडतोब त्या वेळेला ते अगदी तुमच्याकडे येईल. त्याच्यासाठी जे आता नंतर जो टेलिफोन नंबर वगैरे जे आहे आपण सांगितलं आणि त्याचबरोबर जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण टाकलेलं ठीक आहे. आणि आपलं लक्षात ठेवा, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पेट्रोल भरायला जायचं म्हटलं तरी अर्धा पाऊण तास लागेल. तर टाईममध्ये गाडी करायची हे सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान काय नव्हतं, तुमचं किती वेळ वाचणार आहे. आणि तिथं पाहिजे त्या वेळेला फायदा जो आहे खाली कर, थोडा खाली करा. अजून गोष्टी पदाच्या बाबत आधी निर्णय झाला. मंत्रिमंडळात नाही, मंत्री नाही, त्याच्यामुळे काय चाललेलं आहे काय कदाचित मिळेल असंही नाही. मुख्यमंत्र्यांना कोणतरी सांगितलं असेल किंवा इथे कुठेतरी जे आहे काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही दिला असेल. आता मुख्यमंत्री तुमच्या दिवसामध्ये खास आपल्याकडे जागतिक परिषदेची सत्य
अनेक तिकडे उद्योगपती येतात. तर त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या आल्यानंतर जे आहे ती सर्व जी आहे मंडळी बसली, उपमुख्यमंत्री बसले, मुख्यमंत्री बसले, जे काही मंत्री आहेत तेही बसले. त्याच्यात नाशिकचं पालकमंत्री राष्ट्रवादीला मिळावं जास्त आणि जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे आहे जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारची मागणी तुमच्या पक्षाच्या काही आमदारांनी केली. तुमची मागणी काय असते? मला काय माहिती नाही कोणी अशी मागणी. आज माणिकराव कोकाटे बोलले की आमचे आमदार जास्त आहे, आम्हाला पालकमंत्री नाशिकचं मिळावं. आमचा दावा आजही आहे, उद्या आहे आणि राहील काय असं. धनंजय मुंडे शिबिरामध्ये असं म्हणाले, पहाडीचा शपथविधी ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला अजितदादांच्या पायावर डोकं ठेवून की दादा आपण जायला नको, पुढे मोठा धोका आहे. त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते. एकूणच नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या, सरकार पडलं, नव्यानं सरकार आलं. असं असताना धनंजय मुंडेंनी शिबिरात जो दावा केला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काय वाटतं आपल्याला, अशा स्वरूपाचा काही धोका होता का? धनंजय मुंडे जे आहे त्यांचं भाषण झालं त्यावेळेला मी नव्हतो, परंतु आपल्या माध्यमातून थोडंसं ते ऐकलं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की एक षडयंत्र होतं. षडयंत्र होतं तर हे कोणी रचलं ते षडयंत्र? एक तर जे उद्धव ठाकरेचं षडयंत्र रचू शकत नाही. कुणी रचलं कोण? काँग्रेस रचलं. मग जे काही राष्ट्रवादीच्या लोकांनी रचलं, बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र रचलं, काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मिटिंग सुरू होत्या आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब आणि याच्यामध्ये गर्गे जे आहे काँग्रेसचे चर्चा आणि पवार साहेबांचा काहीतरी थोडासा भाग झाला आणि पवार साहेब आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग जी आहे हा चालण्यात होतं आमच्या राष्ट्रवादीच्या. त्याचप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मिटिंग बोलवली, परंतु त्या मिटिंगला अजितदादांचा बदल मिळतो. दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा TV लावले 8-9 वाजता तेव्हा लक्षात आलं की अजितदादांचा शपथविधी मी ताबडतोब पवार साहेबांकडे गेलो होतो. पवार साहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं होतं की आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे आणि हा प्रयत्न जो काही जे काही झालेला आहे ते होणार नाही की आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागलो. मी त्यानंतर आम्ही सगळे गेलो. आता आम्हाला काही कल्पना नव्हती असं काय अगोदर कोणतं ठरलं नाही ठरलं काय, अचानक हे सगळं झालं आणि त्यामुळे मग आम्ही सुद्धा जे आहे ते गेलेले इकडे तिकडे गेलेले आमदार किंवा न गेलेले आमदार त्या सुरुवात केली हे मला माहिती आहे. त्यानुसार मग पुढे जे आहे मी प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो की तुम्ही असं करू नका, परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला. त्या निकालाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक फार कठीण झालेले वाटचाल तुम्ही जे आहे आता त्या निकालाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक फार कठीण झालेले वाटचाल तुम्ही जे आहे आता नाही ना पवार साहेबांनी परत या आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे आपले असतील त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आणि त्याच्यानंतर मग अजितदादा मीटिंगमध्ये सुद्धा त्यांना आणण्यात आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे ते सांगितलं अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे हे सुद्धा मी सांगितलं. तर त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होते की अजितदादा नाही आता आपण त्यांना थोडंसं वाईट वाटलं. माझ्यापासून थोडंसं राग सुद्धा त्यांना आला, परंतु मला त्यावेळेला ते योग्य वाटलं. हे आपल्याला करणं आवश्यक आहे, त्याच्या वेळी ते केलं. आता काल त्यांनी जे काही सांगितलं त्याचा रोग कुणाकडे होता मला तर काही कल्पना त्यांना